काश्मीर ट्रिपचा आज आमचा शेवटचा दिवस होता, म्हणजे डे 6. आणि आजच्या दिवशी आम्हाला पहलगाम टू जम्मूकडे जायचं होतं, कारण आजच आमची रात्री 11 वाजता पुण्याची ट्रेन होती. तर मग आम्ही असं ठरवलं की आपण लवकरच निघूयात आणि जेणेकरून आपण लवकर पोहोचलो ट्रेनच्या टायमिंगच्या आधी, तर आपण स्टेशनवरच टाइमपास करूयात, तिथेच वेळ घालूयात. कारण त्या दिवशी आमच्याकडे कोणतीही रूम बुक नव्हती. ड्रायव्हरनीही आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही लवकर निघा, जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक वगैरे लागणार नाही आणि तुम्ही वेळेत जम्मूमध्ये पोहोचाल. कारण रामबन हा एरिया जो आहे तो खूप डेंजरस एरिया आहे. तिथे लँडस्लाईड होते आणि कधी कधी इतकं ट्रॅफिक लागतं, त्यामुळे खूप उशीर होतो. कारण जाताना हा अनुभव आम्ही अनुभवला होता. जेव्हा आम्ही जम्मू टू श्रीनगर गेलो तेव्हा आम्ही 10:30-11च्या सुमारास जम्मूतून निघालो होतो, पण श्रीनगरला पोहोचताना आम्हाला 8 वाजले होते. त्यामुळं आम्ही लवकरच पहलगामकडून जम्मूकडे जाण्यासाठी निघालो. पण आम्हाला त्या दिवशी रूम घ्यावी लागली आणि अचानक मग आम्हाला रूम कुठे मिळाली, त्याचे चार्जेस काय होते आणि त्या दिवशी आम्ही काय काय केलं, सगळी माहिती मी तुम्हाला यापुढे या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आपला खूप जादा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पहलगाममधून आम्ही सकाळी 9:30-10च्या सुमारास निघालो. जाताना वाटेत आम्ही पुन्हा थोडी खरेदी केली. केशर घेतले, ड्रायफ्रुट्स घेतले आणि ॲपल सुद्धा घेतलं. तर काही रिलेटिव्हचा फोन येत होता की आमच्यासाठी केशर आणा किंवा ड्रायफ्रुट्स आणा, त्यामुळे पुन्हा आम्हाला खरेदी करावी लागली. आणि आजचं वातावरण सुद्धा बघा असं ढगाळच होतं. अशा हायवेवरती जास्त ट्रॅफिक लागत नाही, पण ट्रॅफिक जर लागलं तर रामबन एरियामध्येच ट्रॅफिक लागतं. तर आपला भारताचा झेंडा बघून खूप छान वाटलं. आणि हे जे आहे ते बनिहाल टनेल आहे, बनिहाल बोगदा आहे. आणि बनिहाल बोगदा क्रॉस केल्यानंतर रस्त्याच्या बाजूलाच बनिहाल रेल्वे स्टेशन आहे. हे बघा किती उंच उंच हे डोंगर आहेत आणि ह्या डोंगरांवरती पायथ्यापासून अगदी टोकापर्यंत लोकांनी सिमेंटची घरं बांधली आहेत. हे लोक आपले दैनंदिन कामासाठी, मार्केटसाठी डोंगरावरून खाली ये जा कसे करत असतील. वाटेमध्ये एक देवीचं छान मंदिर होतं आणि मग आम्ही तिथे दर्शनासाठी थांबलो. कारण आम्ही इथंपर्यंत येऊन वैष्णवदेवीला जाणं आमचं झालंच नाही, कारण आमच्या टूर पॅकेजमध्ये ते इन्क्लूड नव्हतं. आणि जरी ते इन्क्लूड करायचं म्हटलं तर सगळ्यांची सुट्टी जास्त दिवसांची होत होती, ट्रिप पण मोठी होत होती. त्यामुळं मग आम्ही ते ठरवलं की पुन्हा एकदा स्पेशल फक्त वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी यायचं, तेव्हा बाकीचं काहीच फिरायचं नाही. आणि आता मग आपण हे काश्मीर ट्रिप करून घेऊयात. तर मंदिर परिसर सुद्धा छान होता. आपल्या महाराष्ट्रात जशी गर्दी असते तशी इथं बिलकुल मंदिरात गर्दी नव्हती. अगदी आपण साधं सहज बोललं तरी आपला आवाज घुमायचा, म्हणजे इतकी शांतता होती. मंदिर खूप सुंदर होतं आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा मोठा छान होता. झाडी होती. छान असा देवीचा शृंगार केला होता. देवीचं दर्शन वगैरे छान झालं आणि मग आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाची सुरुवात केली. तर आता मध्ये आम्ही राजमा वगैरे खाल्ला, ते काही मी व्हिडिओ शूट केलं नाही. त्यानंतर आम्ही खूपच लवकर पोहोचलो, म्हणजे 2-2:30च्या दरम्यान काहीतरी आम्ही पोहोचलो होतो आणि आमची ट्रेन होती रात्री 11 वाजता. मग इतका वेळ आम्ही स्टेशनवर कसं बसणार, त्यामुळं मग आम्ही काय केलं की आजूबाजूला इकडं तिकडं चौकशी केली जेंट्सनी की इथं कुठं रूम्स अवेलेबल आहेत का. तर तिथे जम्मूमध्ये वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी येणारे खूप भाविक भक्त असतात, तर त्यांच्या स्टेसाठी अशा पद्धतीने विश्रामधाम हे बांधलेले आहेत. तर इथं खूप कमी प्राईजमध्ये, म्हणजे पर पर्सन 130 रुपयामध्ये आम्हाला इथे रूम भेटली. म्हणजे ही डोरमेट्री आहे, 9 बेडची ही डोरमेट्री होती. तर रूमसुद्धा खूप मोठी आणि क्लीन होती. विशेष म्हणजे तुम्हाला दिसत असेल बेडशीट, उशी वगैरे अगदी स्वच्छ आहेत. आणि एरिया आहे तो सुद्धा खूप मोठा आहे. अशी मोठी गॅलरी आहे. इकडे कपडे वगैरे वाळत घालायला असे स्टीलचे रॅक आहेत. आणि समोरच आपल्याला जो हायवे आहे, रोड आहे, स्टेशनकडे जाणारा तो दिसतो. म्हणजे रस्ता क्रॉस केल्यानंतर पुढेच लगेच रेल्वे स्टेशन आहे. तर तुम्हाला मी दाखवते ही डोरमेट्री कशी आहे. आम्ही जी डोरमेट्री बुक केली ती 9 बेडची होती आणि बरेच लोक इथे येऊन राहतात, म्हणजे राहू शकतात. एवढी मोठी ही विश्रामधाम आहे आणि ह्या विश्रामधामचं नाव आहे वैष्णवी धाम म्हणून. आणि वरच्या फ्लोअरवरून खाली जाण्यासाठी किंवा वरच्या फ्लोअरवर येण्यासाठी आपल्याला जिना सुद्धा वापरता येतो, तसेच लिफ्ट सुद्धा आहेत. आणि जे हे विश्रामधाम आहे, वैष्णवी देवी कमिटी ट्रस्ट जे आहे मंदिराचं, त्यांच्याद्वारे हे विश्रामधाम चालवलं जातं. त्यामुळे आपल्याला इथे एवढी स्वच्छता, तसेच एवढ्या कमी किमतीमध्ये डोरमेट्री आपल्याला मिळून जाते.
जे कोणी वैष्णवी देवी दर्शनासाठी येणार असाल आणि इथे मग तुम्हाला राहण्याचा प्रश्न पडत असेल की कुठे राहायचं एका दिवसासाठी वगैरे, तर इथे राहण्याचा चांगला ऑप्शन आहे. कारण स्वच्छताही आहे आणि इथेच कॅन्टीन वगैरे आहे. जेवणसुद्धा अगदी हायजीन असतं आणि कमी रेटमध्ये आपल्याला हॉटेलपेक्षा कमी रेटमध्ये आपल्याला इथे जेवणही मिळतं. अगदी रेल्वे स्टेशनच्या समोरच ही डॉर्मेटरी आहे आणि किती प्रशस्त आहे बघा. तर आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या, फ्रेश झालो. टॉयलेट बाथरूमसुद्धा अगदी नीट आणि क्लीन आहेत. रूमच्या बाहेरच आहेत ते सुद्धा. आणि फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी आलो, कारण वाटेमध्ये आम्ही राजमा चावल वगैरे खाल्ला होता. त्यामुळं म्हटलं की आपण थोडासा नाश्ता करूयात आणि रात्री आपण मग जेवूयात. तर हे कॅन्टीन बघा, कॅन्टीनसुद्धा अगदी स्वच्छ आहे आणि इथे जे जे मेनू आहेत त्याचा चार्ट लिहिलेला असतो, प्लस त्याचे रेट किती आहेत हे सुद्धा लिहिलेलं असतं आणि बैठक व्यवस्थासुद्धा तुम्ही बघू शकता, खूप चांगली आहे. इथे मसाला डोसा वगैरे लिहिलेला आहे 35 रुपये आणि आम्ही जो घेतला आहे उडीद वडा तो सुद्धा 35 रुपयालाच होता. इथे आपल्याला चहा, कॉफी, आईस्क्रीमसुद्धा मिळतं. मग नाश्ता केल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या जम्मूमधील फेमस जे शिव मार्केट आहे ते मार्केट फिरण्यासाठी आलो, कारण आमच्याकडे बराच वेळ होता. मग तेवढं बसून तरी आम्ही काय करणार. तर जम्मूमध्ये शिव मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर अशी आपली हिंदूंची मंदिरं आहेत. भगवान शंकरांचं मंदिर आहे, राम सीता लक्ष्मण यांचं मंदिर आहे आणि आतून मंदिराचं बघा कलाकुसर खूप छान आणि वेगळी आहे. आपल्याला अशी मंदिरं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाहीत. तर अशा छान छान रंगीबेरंगी जे काचा आहेत त्याच्यापासून असे हे मंदिराचे आतले जे देखावे आहेत ते बनवलेले आहे. सगळ्या भिंती जे आहेत ते सजवलेले आहेत. खूप छान हे मंदिर होती. शिव मार्केट हे रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे आणि जम्मूमधलं फेमस असं हे मार्केट आहे. मार्केटमध्येही खूप गर्दी होती आणि मार्केटमध्ये आपल्याला सगळ्या वस्तू इथे मिळून जातात, जसं की कपडे असू दे किंवा स्टेशनरी किंवा इतर खाण्याचे पदार्थ, ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स, सगळ्याच वस्तू आपल्याला इथे मिळून जातात. बरेचसे स्ट्रीट फूडसुद्धा इथे अवेलेबल होते. तर आम्ही इथे पाणीपुरी खाल्ली आणि हे रगडापुरी वगैरे खाल्ली. छान होती इथली ही टेस्ट चाट मसाल्यांची. शिव मार्केट फिरून झालं, तेथील स्ट्रीट फूड खाल्लं, काही जणांनी शॉपिंग केली आणि तेथील सुंदर सुंदर मंदिरांचं दर्शन घेतलं आणि अंधार पडला होता. 8 वगैरे साधारणतः वाजले असतील. मग पुन्हा आम्ही आमच्या रूमकडे निघालो. तर तिथे शेजारीच असलेली डॉर्मेटरी होती की हॉल होता माहिती नाही, पण तिथून एका लग्नाची वरात चालली होती नवरदेवाची. तिथे थांबून थोडा वेळ हे एन्जॉय केलं आणि मग पुन्हा आम्ही वरती आमच्या रूमकडे निघालो. आणि मग रात्रीचं जेवण सुद्धा आम्ही तेथील भोजनालयामध्ये केलं. काही जणांनी राईस प्लेट घेतली, तर आम्ही तेथील चाट मसाला वगैरे खाल्ला होता, त्यामुळे मी फक्त राजमा राईसच घेतला आणि जेवणसुद्धा अगदी रिजनेबल होतं. 80 रुपये, 100 रुपये वगैरे असेच प्राईस होते. त्यानंतर मग आम्ही निघालो जम्मू रेल्वे स्टेशनकडे आणि तिथं थोडा वेळ थांबलो. मग ट्रेन आमची लगेचच आली आणि मग आमचे काही सीट्स ऑलरेडीच बुक होते, त्यामुळे आम्ही मग आमच्या सीट नंबरप्रमाणे बसून घेतलं. आणि त्या दिवशी मग आम्ही जेवलो होतो, त्यामुळे त्या रात्री आम्ही काही खाल्लं नाही. पण दुसऱ्या दिवशी आम्ही रेल्वेमधलं काहीच खाल्लं नाही. झोमॅटोवरून आम्ही ऑर्डर केली. म्हणजे आम्हाला ज्या टायमिंगला जेवायचं असायचं त्या टायमिंगच्या आधी 1-1.5 तास आम्ही ऑर्डर द्यायचो झोमॅटोवरती, म्हणजे नेक्स्ट स्टेशन जे येणार आहे ते बघून. मग त्याप्रमाणे नेक्स्ट स्टेशनला आम्हाला झोमॅटोची ऑर्डर डिलिव्हर व्हायची. मथुरेची फेमस लस्सीसुद्धा घेतली, तीसुद्धा आम्ही झोमॅटोवरून ऑनलाईन ऑर्डर केलेली होती. 2 आहेत रस्सा, 2-2चा रस्सा केला त्यांनी. बरं काम करू, तुम्ही तिथं प्लेट मांडा, मग मी घेऊन येतो. तुम्ही रस्सा घेऊन येतो, ठीक आहे मिसळ, कांदा लिंबू घेतो. रेल्वेमध्ये आम्ही नाश्ता वगैरे केला नाही, फक्त चहा, बिस्किटं वगैरे खाल्ली आणि दुपारच्या जेवणासाठी झोमॅटोवरून आम्ही मिसळपाव आणि पुलाव मागितला होता. तर चांगला कांदा आणि लिंबू, कोथिंबीर वगैरे छान बारीक कट करून त्यांनी सेपरेट पाऊचमध्ये दिलेलं होतं.
तर ही झोमॅटोची सर्विस खूप छान होती. मी आणि माझ्या मुलगीनं मग आम्ही संध्याकाळी पिझ्झा खाल्ला. तर अशा पद्धतीने आम्ही ट्रिपचा शेवटचा दिवससुद्धा छान एन्जॉय केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच शेजारी असलेले बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.